असा काही विषय नाहीये। शिर्डी शहरातील चारी नंबर 12 वरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम जलसंपदा विभाग नाशिक येथील कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून जोरदारपणे सुरू असताना या कारवाईत शिर्डी नगर परिषद, शिर्डी उपविभागीय अधिकारी, राहता तहसीलदार, भला मोठा पोलीस फाट्यासह पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचे काम सुरू होते। परंतु या कारवाईत दुजाभाव होत असल्याचं ऐकायला मिळत आहे। चारी नंबर 12 वरील गरीब लोकांना प्रशासनाने धाक दाखवून त्यांच्याकडून अतिक्रमण काढून घेतले, तर काही गोरगरिबांनी स्वतःहून काढून घेत प्रशासनाला सहकार्य केलं। काही गरीब लोक आपलं सामान काढताना विलंब झाला तर त्यांच्या अतिक्रमणावर थेट जेसीबीच्या साह्यानं जमीनदोस्त करण्यात प्रशासनानं कारवाई करत नुकसान पोहोचवलं। मात्र शिर्डीतील शरद बाबू आश्रमात अतिक्रमण काढताना प्रशासनाने तब्बल अर्धा तास ते पाऊण तास अधिकचा वेळ देत माणुसकी दाखवली असल्याचं खुद्द कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे यांनी सांगितले। एकीकडे गोरगरिबांचं अतिक्रमण काढताना प्रशासनाला तेव्हा माणुसकी का दाखवता आली नाही असा ज्वलंत प्रश्न नागरिकांच्या मनात उभा ठाकलाय। या ठिकाणी अतिक्रमण काढताना अधिकारी यांनी तेथील निवास व्यवस्थेत वापर करून त्यांचा चहा बिस्किटांचा देखील लाभ घेतला असल्यानं मोठी चर्चा ऐकायला मिळाली। खरं तर अतिक्रमण विरोधात कारवाई करत असताना त्या ठिकाणी कोणत्याही आमिषाला आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता प्रशासकीय कार्य करणे आवश्यक असते। यावेळी माध्यमांनी जबाबदार अधिकारी यांना कारवाईबाबत आणि ज्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी तुम्ही चहा पाणी घेताय या प्रश्नावर बोलताना कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे यांनी स्पष्ट केले की शिर्डी शहरातील अतिक्रमण काढण्यात येत आहे। कुठल्या परिसरातील हे अतिक्रमण काढण्यात येत आहे आणि किती फुटाचं अतिक्रमण काढण्यात येत आहे? आता आपण सध्या जी कारवाई करतो ती 12 नंबरची जी चाली आहे आणि याच्यामध्ये आपली सांगता एक 16 मीटरच्या आसपासचं जी काही विड्थमध्ये आहे ते आपण अतिक्रमण करतो दोघं बाजूकडचं। मात्र ग्रामस्थांची मागणी होती की सगळीकडे सारखंच अतिक्रमण काढण्यात यावं। पूर्णपणे लहान असो मोठा असो कोणी असू द्या अतिक्रमण धारक आहेत त्या पद्धतीनेच त्यांना आपण ट्रीट करणार आहोत, त्या पद्धतीनेच कारवाई करणार। सरसकट कारवाई होईल। नकाशामध्ये अतिक्रमण धारक बोलताय आम्हाला पूर्व सूचना नोटीस दिली गेली नाही। जाहीर प्रकटन काढलं होते 2023 मध्ये पण आपण नोटीस बजावलेल्या होत्या। त्यांना पूर्ण वेळ दिला गेलेला आहे, जवळपास 1 वर्षाच्या आसपासचा कालावधी दिला गेलेला आहे। तरी आपण त्यांना पुरेसा वेळ दिल्या कारणाने आता आपण जाहीर प्रकटन काढून आपण कारवाई केलेली आहे। त्या वास्तुधारकाचंच म्हणणं आहे की आम्हाला कुठल्या प्रकारची पूर्व नोटीस नाही, तसंही आखणी नाही, तरी देखील अतिक्रमणची कारवाई करतायत। आपण त्या ठिकाणी चहा पाणी घेतायत। नाही, चहा पाण्याचा असा काही विषय नाहीये। मी फ्रेश व्हायला आली होती आणि मुळात म्हणजे आपण ही जी अतिक्रमणची जी कारवाई करतो ही सरसकट होणार आहे सगळ्यांसाठी। थँक्यू। किती नकाशा एक मिनिट मॅडम मला एक सांगा, नकाशामध्ये किती डिस्टन्स आहे चारीच्या दोन्ही बाजूनी कसं आहे? त्याच्यामध्ये हे ब्रिटिशकालीन कालवे आहेत, त्याचं संपादन ब्रिटिशकालीन काळामध्ये झालेलं आहे। त्याच्यासाठी आपल्याकडे ड्रॉइंग्स आणि सगळे काही जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या आधारे आपण हे सगळी कारवाई करतो। ज्या ठिकाणी विड्थ जशी असेल त्या पद्धतीने आपण मेजरमेंट आपण केलेली आहे। आतापर्यंत किती अतिक्रमण धारकांचं अतिक्रमण काढण्यात यशस्वी आपण 300-200 पासून आपण कारवाई सुरू केलेली आहे। आता आपण 4 किलोमीटरला आहोत। सांगता पुढे आपल्याला एकूण किती किलोमीटरची कारवाई आहे चारीची? अजून आज दिवसभरामध्ये जेवढी होईल तेवढी तर आम्ही करू, राहिलेली उद्या पण करू, पण आम्ही शेवटच्या टोकापर्यंत ही कारवाई करू। कमीत कमी शिर्डी हद्दीपर्यंत तरी करणार। तुम्ही एक येऊन अधिकाऱ्यांना चंद्रबाबू नायडू असेल किंवा आणखी काही पदाधिकाऱ्यांचे फोन आले आहेत, त्यामुळेच या अतिक्रमण धारकांना वेळ दिला जातोय। अतिक्रमण काढण्यासाठी त्यांचं सामान काढून घेण्यासाठी त्यांना वेळ दिला गेलाय आणि त्यांचे जे नगरपालिकेचे आपले शासकीय कर्मचारी आहेत ते त्यांचं अतिक्रमणातील जे सामान आहे ते उचलून ठेवताना देखील व्हिडिओ समोर येत आहे। नेमका याकडे कसं बघता? आपण याच्यामध्ये एवढंच केलेलं आहे की ही प्रशासन, इरिगेशन डिपार्टमेंट आम्ही एकत्रितही कारवाई करतोय। ज्यांना आपल्याला अतिक्रमण काढायचं आहे त्याच्यामध्ये जास्त वेळ जाऊ नये म्हणून आपण मजूर आमच्या लेवलला पण आम्ही मजूर ठेवले आहेत मदत करण्यासाठी की ऐनवेळेस लोकांची हे होऊ नये की त्यांनी काढलं नसेल तर ती कालावधी कमी व्हावा आणि लवकर हे अतिक्रमण ते शासनाच्या मालकीचं असतं। ते तुम्ही जे आहे ते शासनाच्या मालकीचं नाही, तिथे अतिक्रमण धारकांच्या झोपड्या होत्या, त्यांचे पत्रे असतील, त्यांचं घरातलं सामान असेल, त्याला आपण मदत करतोय आणि माणुसकीच्या नात्याने करतोय। माणुसकीच्या नात्याने करतोय, त्याला वेगळं पद्धतीने तुम्ही घेऊ नये एवढीच विनंती।
आता अतिक्रमण विचार. कुठल्याही भागातलं अतिक्रमण काढताना प्रशासन जे आहे ते सद्भावना पद्धत दाखवतं, माणुसकी दाखवत असतं. मात्र ही माणुसकी जी आहे ती अनेकदा फक्त श्रीमंत धनाढ्य व्यक्तींच्या बाबतीतच पाहायला मिळते. 1 वर्षापासून आपण या संदर्भातलं जाहीर प्रकटन केलेलं होतं. मात्र हे जे आत्ता सध्या आपण ज्या वास्तूमध्ये उभे आहोत त्या ठिकाणचं अतिक्रमण काढण्यासाठी अर्धा 1 तासाचा वेळ आपण देतोय. मात्र जे गरीब लोक चारीवर वसलेले होते त्यांनी 2 दिवस आधीच अतिक्रमण काढून घेतलं. ज्यांचं उभं होतं त्यांचं प्रशासनानं पाडून टाकलं, त्यांना वेळ नाही दिला मॅडम. नाही, तसं नाहीये. आपण जे आहे जाहीर प्रकटन आपण सगळ्यांसाठी काढलेलं होतं. गोरगरिबांचा जो आहे विषय त्यांना पण आपण वेळ दिलेला आहे, त्यांना मदत पण केलेलं आहे, सहकार्य पण केलेलं आहे, त्यांचं पण माणुसकीच्या बाबतीमध्ये आपण कन्सिडरेशन केलेलं आहे. तुम्ही जर ह्या ठिकाणी वास्तूमध्ये बघाल तिथे सगळं कॉन्क्रीटचं काम आहे, त्याला काढायला वेळ लागतोय. बरोबर. हाच एक विषय आहे. नाहीतर असं नाही की आपण यांना वेळ देतो आणि त्यांना वेळ दिला नाही, असा विषय नाही. त्यांचे कच्चे बांधकाम होते, हे पक्क बांधकाम आहे, थोड्याला वेळ लागतो. तुम्ही स्वतः ते बघितलेलं आहेत की सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे स्लॅब आहेत, कॉलम्स आहेत, कंपाऊंड वॉल्स आहेत, त्याला थोड्याला वेळ तर लागेल ना. चारीवर उभे असलेले अनेक मोठे जे कमानी आहेत त्याही अजून तशाच आहेत. आपण आत्ता सुरुवात केलेली आहे. याचं पूर्णपणे मोहीम जी आहे ती पूर्णपणे राबवली जाणार आहे. शिर्डी मार्किंग तुम्ही न करता अतिक्रमण काढताय. भूमिलेखचे जे आहेत अधिकारी त्यांच्यासोबतच आम्ही काम करतो. ते पण टीममध्ये आम्ही 3 पथकं तयार केलेली आहेत. 3 पथकांमध्ये प्रत्येक प्रशासन असू द्या, तहसील कार्यालय असू द्या किंवा भूमी अभिलेखचे लोक असू द्या, जलसंपदाचे, अशा सगळ्याच लोकांची मिळून पथक तयार झालेली आहे. कोणालाही सूट दिली जाणार नाही. कोणालाही चारीची माप काय? सेंटर पासून दोन्ही बाजूला किती मीटर आता पाहिजे? कसं आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जी चाली आहे त्याच्या आपल्या मेजरमेंट प्रमाणे आपण मार्किंग करतोय. सुरुवातीला काही 12 मीटर असेल, 16 मीटर असेल, 17 मीटर असेल, त्या पद्धतीने आपण मापट इथे आता काम आणि संत आठवड्याभरामध्ये आपल्या याचं मार्किंग सुद्धा क्लिअर कट त्याच्यावर होईल आणि त्याच्यावर डिमार्केशन्स पण केले. त्याच्यावर काय नगर परिषदेचा नेमकं या पुढचा काय प्रस्ताव आहे चारीवर बघूया. आधी आम्ही अतिक्रमण काढतो, त्याच्या पुढचं आम्ही बोलू. 12 नंबर चारीवरील अतिक्रमण काढताना काहींच्या अतिक्रमणावर सौम्य कारवाई केली गेली असल्याचं ऐकायला मिळत असलं तरी प्रशासनानं सांगितलं आहे की कोणालाही या कारवाईतून सोडले जाणार नाही, सरसकट कारवाई केली जाईल असं जबाबदार अधिकारी यांनी म्हटलं जरी असलं तरी काही कमानी अजूनही काढण्यात आल्या नाहीत. श्रीमंताचं कॉन्क्रीटचं बांधकाम असल्यानं आणि पक्क बांधकाम असल्यानं ते तोडण्यास वेळ लागतो असं जबाबदार अधिकारी सांगत आहे. तर गरिबांचं कच्चं बांधकाम काढायला वेळ कमी लागत असल्याचं म्हणतात. मग जेव्हा पक्की बांधकामं केली जातात त्याच वेळी का रोखले जात नाही असा प्रश्न आपसूक पुढे येतोय. शिर्डी शहरामधून गोदावरी इरिगेशन विभागाचे जे कॅनॉल्स आहेत ते या ठिकाणी वर्षानुवर्ष अतिक्रमण होते. ते अतिक्रमण काढण्याची मोहीम आज सुरू केलेली आहे. यामध्ये सकाळी 7 पासून इरिगेशन विभागाचे सर्व अधिकारी, पोलीस विभाग, नगरपालिका प्रशासन आणि महसूल विभाग या संयुक्त सर्व विभागाच्या माध्यमातून ही कारवाई सकाळी 7 पासून चालू आहे. अद्यापही कारवाई चालू आहे. किती अतिक्रमण होते सर? अतिक्रमण साधारणतः 70 ते 80 अतिक्रमण, 70 ते 80 पेक्षा जास्त अतिक्रमण होते. याच्यानंतर ही दुसऱ्या काही अतिक्रमणांची कारवाई केली जाणार आहे का? काही प्रशासनाचं नियोजन आहे? यानंतर इरिगेशनच्या ज्या मालमत्ता आहेत ही कारवाई सुरू झाल्यानंतर लोकांमध्ये चर्चा अशी आहे की शिर्डी हद्दीमध्ये जे नाले ओढे असतील जे इरिगेशनच्या मालकीचे आहेत त्याच्यावर लोकांनी प्लेन जागा करून इन्क्वायरी करून गोरगरिबांनी विकलेले आहे. ते लोकांच्या मनामध्ये आता भीती आहे. काय नेमकी परिस्थिती? पण जर मालकी हक्कच त्या नसेल तर त्याला त्या ठिकाणी सर हे अर्धा तासाचा कालावधी कशासाठी डोळ्याला लागे ना, काच उडली तर लागे ना आपल्या डोळ्याला. चष्मा आहे तुझं पाहिजे. जे
जे काही आता अतिक्रमण काढण्यात येणार आहे चारीच्या बाजूचे जमीन तिथे जे विस्थापित जे आहेत त्यांची कुठे पर्याय व्यवस्था करणार आहे शासन, काही योजना आहे तशी? ठीक.